नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया फेब्रुवारी 2025 मासिक राशी भविष्य. मकर राशी. बुध आणि सूर्य महिन्याच्या सुरुवातीमध्ये तुमच्या राशीमध्ये आणि महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या दुसऱ्या भावात राहील. म्हणून आर्थिक रूपात हा महिना तुमच्यासाठी ठीकठाक राहू शकतो. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात तुम्ही यशस्वी असाल. कामाच्या बाबतीत तुमची स्थिती चढ उताराची राहील आणि तुम्ही आपले काम अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. हा महिना मकर राशीमध्ये जन्म घेणाऱ्या जातकांसाठी बऱ्याच प्रमाणात अनुकूल राहण्याची शक्यता आहे. तुमची राशी स्वामी शनी महाराज दुसऱ्या भावात आपल्याच राशी कुंभमध्ये विराजमान आहे, जे तुमच्यासाठी अनुकूलता घेऊन येत आहे आणि तुमची आर्थिक स्थितीमध्येही वाढ करत आहे. शुक्र आणि राहू तिसऱ्या भावात बसून तुम्हाला लहान लहान यात्रा करण्याची संधी देईल. तुम्ही बऱ्याच यात्रा कराल. आपल्या मित्रांबरोबर तुमची घनिष्ठता वाढेल आणि त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करण्यात तुमची वेळ जाऊ शकते. वैवाहिक संबंधात परस्पर प्रेमाची भावना राहील, जे तुमच्या नात्याला आनंदी बनवेल. प्रेमसंबंधासाठीही हा महिना चांगला राहण्याची शक्यता आहे. तुमचे प्रेम अधिक वाढेल आणि परिपक्व होईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात चांगल्या परिणामांची प्राप्ती होईल. यामुळे तुमच्या आनंदाचा काही ठिकाणा नसेल. तुम्हाला आपल्या स्वास्थ्यासाठीही चिंतित व्हावे लागणार नाही, कारण या महिन्यात स्वास्थ्य अनुकूल राहण्याची शक्यता बनत आहे. परंतु अधूनमधून काही समस्या येऊ शकतात. उपाय: तुम्ही तुमच्या राशीचा स्वामी शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करावा. कुंभ राशी. विवाहित जातकांना जीवनसाथीकडून अपेक्षांच्या अनुकूल सहयोग मिळणार नाहीत. या कारणाने निराशा होऊ शकते आणि तुमच्या परस्पर संबंधात काही दुरी वाढण्याचे योग येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या जातकांना विदेशी माध्यमांनी व्यापारात वाढ होण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थी वर्गासाठी कठीण मेहनतीने भरलेली ही वेळ राहणार आहे. विदेशी यात्रेचे योग या महिन्यात बनवू शकतात. कुंभ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी हा महिना मिश्रित परिणाम देणारा महिना सिद्ध होईल. महिन्याच्या सुरुवातीला सूर्य आणि बुध द्वादश भावात राहतील, जे तुमच्या खर्चांना वाढवेल. तुमच्या राशीमध्ये शनी महाराज राशी स्वामी असून विराजमान राहील, जे तुम्हाला मजबूती देईल. परंतु 22 तारखेला हे अस्त होईल, ज्यामुळे स्वास्थ्य समस्या आणि कार्यात उशीर होऊ शकतो. राशीचा शुक्र राहूच्या सोबत विराजमान राहील, त्यामुळे उत्तम प्रकारच्या खानपानचा शौकच्या कारणाने तुम्हाला शारीरिक समस्या त्रास देऊ शकतात. परंतु या काळात धनलाभही होईल आणि तुमचे धनखर्चही होईल. कौटुंबिक संबंधांना मंदिर बनवण्यात तुम्ही महत्त्वाची भूमिका निभावाल. तर पंचम भावात मंगळ महाराज विराजमान राहील,
जे प्रेम संबंधात काही समस्यांना जन्म देऊ शकते. उपाय: शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप करा. मीन राशी: कौटुंबिक जीवनात चढ उताराची स्थिती राहील. माताच्या स्वास्थ्य संबंधित समस्या असू शकतात. पूर्ण महिना द्वादश भावात शनी महाराज विराजमान राहील, जे तुमचे खर्च वाढवतील. सूर्य आणि बुधही उत्तरार्धात द्वादश भावात जाऊन खर्चात वाढ करेल. अशा स्थितीमध्ये या महिन्यात तुम्हाला आपल्या धन खर्चावर लक्ष द्यावे लागेल. जोपर्यंत तुमच्या स्वास्थ्याचा प्रश्न आहे त्यावरही तुम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता असेल. स्वास्थ्याची काळजी घेण्याची अधिक आवश्यकता असेल, कारण स्वास्थ्य चिंता देऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहील. गुरुजनांचे सहयोग मिळेल. हा महिना राशीतील जातकांसाठी चढ उताराने भरलेला असण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीमध्ये पूर्ण महिना राहू आणि शुक्राची उपस्थिती राहील. तसेच तुम्ही तुमच्या आव्हानांचा सामना करण्यास तत्पर असाल. मनात प्रेमाची भावना राहील, ज्यामुळे तुम्ही आपल्या नात्याला सांभाळाल. प्रेमसंबंधात चांगला वेळ असेल आणि तुम्ही आणि तुमच्या प्रियतममध्ये दूरी कमी होईल. वैवाहिक संबंध चढ उताराने भरलेले असतील, कारण पूर्ण महिन्यात केतू सप्तम भावात राहतील आणि तुमच्या जीवनसाथीच्या मध्ये चांगले क्षणही येतील. परंतु परस्पर समजदारीच्या अभावाने तुमचे नाते कमजोर बनेल. तुमची कमाई वाढेल. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळेल, परंतु वैवाहिक जीवनात तणाव वाढेल. उपाय: तुम्ही आपल्या राशी स्वामी देवगुरु बृहस्पतीच्या बीजमंत्राचा नित्य जप करावा. धन्यवाद. असेच मासिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.